लय बेकार वाटून राहिलं जी सपनाविषयी. आशाबाई लयच बेकार वाटून राहिलं. बिचारीनं काय केलं एवढं? नवऱ्याच्या विरोधात गेली फक्त. आता तिले त्रास होता तर म्हणून गेली बाई ते. आणि हे बुढी पाय ना माईवाली बुढी राहते म्हणून मी अलग निघाली जी या बुढीच्यानं. मी म्हटलं माय घर असंच बरबाद करण ही बुढी म्हणून अलग निघाली मी. आमच्याही बंधात नाही का नवरा बायको तसेच भांडणं लावी माय. हो मायवाला घरचाही काही कमी नाही आहे. मायच्या मतानं निसतं. आणि मला तर हेच करे. मी म्हणलं पाय बाबू सारखा सुद्धा राहायशी माझ्यासोबत तर राय, नाही तर पाय म्हणलं मी माझ्या लेकरं घेऊन चालली जाई. ते सपना नाही होय मी. सपना राहिले तेव्हा कुठं अलग निघाला माय माणूस. नाही तर निघतच नाही म्हणे निघाली. लढे हो माहिती व सपना लय लढे व. पोरीले भेटूही नाही दिलं नाव बुलीले. बुढीनं ह्यावा ना ताराबाईनं भेटूही नाही दिलं ना नातीले. दोघ्या बहिणी सारख्याच आहे हो. माई सासूही तशीच आहे आणि तुही सासूही तशीच आहे. आज माई तर सासू बस मायाच्यात राहत नाही म्हणा. राहती इच्छाच्या त्या करुणीच्या याच्यात. तिले बाई लहान पोरगच आवडते, मोठं पोरग आवडतच नाही. मग काय करावं? आम्ही थोडी म्हणतो लाईण्यात राबा म्हणून. आम्ही आमच्या याच्यात राहिलं तर काही मी बुढी तर करत नाही का बिचारे? करतो ना. सारखी सुधी राहिली तर करी नाही बी. काऊन नाही करी? पण तिने मोठं पोरग आवडतच नाही. लहान पोरगच लाडाचा आहे तर राहते माय लहान पोरात. वांदळ सांगू राहिली माईवाली जाऊ लहान पोरग आवडते करून. वावर करायच्या वेळेस मग नाही. वावर करायच्या वेळेस एवढीशी भाजी फेकून नाही मारत बुडीले. मटणाची भाजी फेकून माराले. दोघंच नवरा बायको मस्त खाते घरात. उलीशी भाजी तर नाही देत त्या बुडीले. आणि म्हणते लहान पोरग आवडते म्हणते. असं कसं लहान पोरगच आवडते? लहान पोरालाच पैदा केला का त्या बुडीनं? हिच्या नवऱ्याला पैदाच नाही केला. सांगू राहिली मोठी. आता माझ्या घरी आणलं असतं बाई सपनाले तर तिचा नवरा आला असता भांडाले. तुझी सासू आली असती हो भांडाले सारिका. म्हणून मग मी काही म्हणलं नाही. जाऊ द्या म्हणलं. वाटलं होतं जी मलाही वाटलं होतं तिला आणावं बा घरी रातची रात राहू द्या. पण मी म्हटलं बाई हे बुढी अजून पोराले भडकवत. आणि हो मायावाला देर किती नालायक आहे. नालायक राहिले माझ्यासोबत भांडण करण म्हटलं. म्हणून मी चुपचाप राहिली बाई. नाही म्हणलं तिला ये का जा म्हणून. बस स्टॉपवर म्हणे मला असं वाटलं म्हणे आम्हाला मला घ्यालीन पण येऊन नाही राहिला म्हणे मला घ्याले. आम्ही म्हटलं बाई तुले कसा येईन हो घ्याले तो. त्याला इकडंच बाया भेटते म्हटलं याच्यासोबत तिच्यासोबत असा लपडेल नवरा आहे हो म्हटलं तू या. काय येईन हो म्हटलं तो घ्याले. माय देर आहे तसं नालायक म्हणा. कायले बायकोले आणत इकडंच बायका भेटते त्याले ना कायले आणाले. भल्लास नालायक आहे बाई मायाला देर ह्यो संतोषा. लयच बदमाश आहे. पण एवढ्यानं खरं आहे का माया नवरा नाही आहे बाई तसा. बाया फायाच्या मागं नाही लागत. सक्के भाऊ आहे मात्र हे. पण बाया फायाच्या मागं गिंग नाही लागत. थोडंसं पेनार खाणार आहे. शिवा गिवा देते मले बोलते गिलते पण बाया गियाच्या मागं नाही लागत. ते देरसा एक न गिना. मग संतोषा एवढी चांगली बायको भेटून पोरीची कदर नाही आहे त्याले. पोरीची कदर राहिले का पोरीची कदर करा. ते पोरगी आता तुझी सासू किती काम घेते व. आता तू अलग आहे म्हणून बरं आहे व सारिका. पण ते हे आपली बुली ना ते बुढी राहते आणि त्या देर राहते तर संतोषा. पण पोरीचं त्याला दुःख समजत नाही. पोरी करून किती काम घेते होते बुढी ताराबाई. तिचं कुटुंब आहे एवढं मोठं पण यायच्या घरी अशी येत आला आहे मला माहीतही नव्हतं बाई. एवढे बेकार माणसं आहे. सुनाईले काही समजतच नाही बाई. सुनाईले काही समजाले म्हणजे काही इज्जतच नाही सुनायची. सर्वेच्याच घरी काही नाही काही प्रॉब्लेम चालू आहे बाई. आणि ह्या शिकल्या आहे तरी पण आपल्या नवऱ्याच्या विरोधात काहीच करत नाही बाई. सर्व सहन करून राहिल्या. ताई मग पोलीस स्टेशनमध्ये काऊन नाही जात? रिपोर्ट नाही देत का त्या ताई? आपल्या त्या सपना ताई त्याईनं द्यायला पाहिजे होतं ना. एवढे वेळेस तिकडं एवढे वर्ष झाले नवऱ्यापासून पोरीपासून दूर आहे तर मग त्याईनं रिपोर्ट द्यायला पाहिजे नव्हतं का नाही? कोण जाईन हो बाई व संध्या कोण जाईन पोलीस स्टेशन पर्यंत? याच्या घराण्याची आबरू जाईन ना. मग म्हणून चुपचाप राहा लागते माय आम्हाला बी. दुनियाच्या लाजीसाठी आपल्याला चुपचाप बसा लागते. जाऊ द्या म्हणतो काय तमाशा काढाचा घरचा म्हणून नाही जात बाई आम्ही बी. ती माय मी पोलीस स्टेशनमध्ये गेलती. वाला असाच दारू पे का नाही. पण ह्यो बायाच्या मागं गिंग नाही आहे. माया बी नवरा सोनीचा बाप पण नाही का असा शिवा दे मारे. मग पोलीस स्टेशनमध्ये गेलती. अजून मी बी आली नव्हती 1-1.5 वर्ष. तर यानं काय केलं माया रागावर बिचारे दुसरी बायको चांगली करून. आम्हाला माहीत पडल्याबरोबर मग मी आली बाई इकडं. काय सांगू राहिल्या ताई तुम्ही? दादानं दुसरी बायको केली होती? केलती नाही तर काय बिचारे दिल्ला हाकलून तिले. पहिली बायको जिवंत असल्यावर दुसऱ्या बायकोचं काही असते का? राहिलीच नाही ते बी. मला माहीत पडल्यावर मग मी नंतर आलती ना 5-6 महिने ना. ते राहिली 5-6 महिने. दियाले कंटाळली ना याच्या दारूले ना मारझोड करण्याले. ते कुठं राहते हो बाया? आपणच होय बाई दिवस काढले. ताई स्वतःहून नाही गेली होती ताई. ते तुम्हाला माहीतच नाही. भाऊ नका नी तिले हाकलून दिलं. काहून का तिनं नाही का सोनीले चापट मारली होती. तुम्ही सोनीला काही घेऊन गेलते नाही. तुम्हाला न्यूज नाही दिलं ना भाऊ ना. तर नाही का तिनं काही सोनीले चापट मारली होती गालावर चांगली सपकन. तर मग का नाही भाऊनं तिले लय मारलं आणि हाकलून दिलं. तुम्हाला तर माहीत आहे किती लाडाची आहे सोनी. नाही बाई हो का? मला तर म्हणे ते स्वतःहून गेली म्हणे. असा म्हणे बाई सोनीचा बाप. तेव्हा काय ताल आहे बाई.
हा माय कसं सोईन का बाप्पा इथं कसं सोईन का. केवलजी आली वाटते, केवलजीच्या गाडीचा आवाज आला, मी जातो बाई घरी. हो आला ना केवल केवल आला ना संध्या, केवल आला ना. जाय बाई, नवीन नवीन लग्न आहे, चाय पाणी किती आला लागन तुले, जाय. केवल्या, आय केवल्या इकडे ये रे. आई हे संध्या कुठे गेली? संध्या दिसून नाही राहिली, रूम मध्ये नाही आहे, बंद घरात नाही आहे, कुठे आहे? अरे ते सारिकाच्या घरी गेली. सारिकाच्या घरी बसल्या असन त्या पोरी बारी, तर ते बसली थोडीशी, घरी बोर होऊन राहिलं तर मीच म्हणलं तिले जाय, म्हणलं बस त्याच्या याच्यात थोडस बरं वाटन म्हटलं. आता काजलही नाही आहे ना, काजलही गेली का नाही क्लासले, तर बस म्हणलं थोडस तिले. जाऊ दे, लाईटून दिले संध्याला काय पाठवलं तिकडं त्याच्या सोबत बसा रे, बिन फालतूचं काही तू पाठवलं काय तिले पाठवत नको जातो. पाठवत नको जात जाऊ म्हणजे? अरे गेली ती बसाले बाया जवळ, तर काय झालं रे एवढं? काय चिडाची गोष्ट झाली रे तुले? काय झालं एवढं मार चिडून राहिला? आपल्या घरच्या सुनाई जवळच बसायला गेली ना, नातेवाईका जवळ, एवढं काय तुले हे आलं? म्हणलं आई तिले जाय म्हणून, बिन फालतू कोणाच्या घरी बसायला पाठवत नको जातो, तिले घरीच राहू देत, तिने इकडे तिकडे पाठवत नको जातो. दुसऱ्याच्या घरी गेली का रे? ते आपलेच नातेवाईक होय ना सारेच्या सारे. तू आल्या आत्याच्या इकडंच तर गेली ते सुनाई जवळ बसाले, कोण्या दुसऱ्या घरी गेली रे ते रे? काय वाट घेऊन ये, एखादा मला मार भाजीपाला आणला नाही तेव्हा काहीच आणत नाही ना, आणते तर लय आणते. आता निवडा लागन नाहीये, शेंगा गिंगा दिसते याच्यात. जाय बरं घेऊन ये, बरं वाट घेऊन ये. आणि ये ना ते पोरगी, दे आवाज, इथून दरवाजातून आवाज दे, येते ते. आले का तुम्ही केवलजी? थांबा, तुमच्यासाठी मी चाय घे बनवतो, पाणी वगैरे आणतो. आता सगळ्यासाठी चाय बनवतो मी, थांबा. कुठे गेली होती तू एवढ्या अंगाने, कुठे गेली होती? केवलजीले काय झालं एवढं? कोण रागात पाहून राहिले माझ्याकडनं, असे कोण बोलले? हे भाजीपाल्याचं टोपलं घेऊन ये, मग फ्रीज मध्ये ठेवीन मी. एखादी वाट घेऊन ये, जाय बरं. हे तोडताड करायला लागनच ना, जाय बरं बाई. बरं बरं, देतो ना आणून. तुम्ही माझ्यासोबत न बोलता इकडं आले, काय झालं? मी काय केलं असं? फक्त त्या ताईच्या घरी गेली होती, ते पण ताईनं आवाज दिला म्हणून मी गेली बसायला. थोडं ते सपना ताई आल्या होत्या त्या दिवशी, तर त्याचं ऐकायलाच गेली होती, ते आईला विचारून गेली. तुम्ही काहून असं म्हटलं मला? काही गरज आहे का तुमच्या हाती तिथं? काही गरज होती? बिन फालतू बसायची तिथं, आई भाजीपाला निवडून राहिली तर निवडू लागणं भाजीपाला. इथं काही गरज होती का तुझी? त्याच्याजवळ जात नको जातो, कोणाजवळ जात नको जातो, आपलं घर पाहायचं आपण पाहतो. घरी कामं कमी होते का तुझी? इकडे तिकडे जाऊन बसून राहिली तू संध्या. असं समजलं नाही मला केवलजी, तुमचं वागणं समजून नाही राहिलं मला. आम्हाला जायला याला कशाला मनाई करत आहे तुम्ही? मी कुठं बाहेर गेली? तुमच्याच नातेवाईकाच्या घरी गेली. त्या ताई बसल्या होत्या सगळ्याजणी, त्यांच्याकडेच गेली होती मी. ते आईला विचारून गेली. त्या दिवशी पण मी वरून पाहून राहिली होती, गच्चीवरून. त्या सपनाताई आल्या होत्या, तर त्याचे ते सासूसोबत भांडणं चालू होते, त्याचे कपडे वगैरे फेकले. तेव्हा पण मी चालली होती, तर तुम्ही मला जाऊ दिलं नाही. शेवटी मी वरून बघितलं त्यांचं भांडणं. काहून नाही जाऊ देत आहे मला तुम्ही? काय जास्त शांतपणा करू नको तू संध्या, तुला सांगतो ना तेवढं ऐकत जा. मला आवडत नाही तू कोणाजवळ इकडं तिकडं बसलेली फालतू चौकशा करणं, आणि फालतू इकडली तिकडली इकडे लावणं मला बिलकुल आवडत नाही. तू नाही का घरी राहत चुपचाप कामं करत जा. तुला काय आहे घरी? टीव्ही आहे, मोबाईल आहे, अजून काय करायचं तू कर, पण घराच्या बाहेर पाय ठेवायचं नाही, इकडे तिकडे जाऊन बसायचं नाही. मला बिलकुल आवडत नाही, भांडणात नाही, याच्यात त्याच्यात फालतू इंटरेस्ट नको दाखवत जाऊ तू. तुमचं वागणं मला समजूनच नाही राहिलं. हे असे कसे काय वागून राहिले मला समजतच नाहीये. मला इकडे तिकडे जायला मनाई करते. त्या दिवशी भांडण बघायला जात होती तर मला जाऊ दिलं नाही आहे ना. कसं करावं मला काही समजून नाही राहिलं ना. आज मी थोडी बसायला गेली तर किती तापले, हे काही समजूनच नाही राहिलं मला. एवढं काय रागवायचं आहे याच्यात? गोष्ट डोक्यात बसली का नाही बसली ती आल्या? गोष्ट डोक्यात बसली का नाही वाली? मला डबल बोलायला लावू नको. तुला त्या दिवशी अडवलं मी भांडणात जायचं नाही म्हणून. आताही तुला सांगू राहिली फालतू बाहेर जवळ बसायचं नाही. केवलजी, त्या तुमच्या बहिणी बहिणा सगळ्याच्या सगळ्या त्या फालतू बाया आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? फालतू बाया आहे का त्या? मी असं नाही म्हटलं का त्या फालतू आहे म्हणून. फालतू नाही आहे, त्या वहिन्या सगळ्यात चांगल्या आहे. कुठे म्हटलं मी फालतू आहे म्हणून त्या? पण मध्ये ते बसणं असं आवडत नाही, त्याच्याजवळ असं बसणं आवडत नाही. तू घरी तुला काय आहे ते करत जा, घराच्या बाहेर पाय नको ठेवत जाऊ. सांगितलं ना ते लक्षात ठेवा ना, याच्यानंतर ना आपला कारभार नाही करायचा तुला. बिलकुल मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही तुझं. झाला का चाय झाला का? चाय आणून दे मला, चाय झाला असेल तर. ताई आली आहे, चाय मांडलेला आहे, त्या पाहून राहिल्या. मला तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणून मी आतमध्ये आली. मला हे तुमचं पटलेलं नाही आहे केवलजी. मी बाकीच्या तुमच्या वहिन्यासारखी आहे नाही, तुम्हाला आधीच सांगत आहे. मी ऐकणार नाही आहे असं फालतूचा. मला जर तुम्ही असं घरात डांबून ठेवा ना तर मी बिलकुल ऐकणार नाही. माझं काय चुकलं ना ते मला सांगायचं. बिनफालतू तुमचं ऐकणार नाही. आर्ग्युमेंट करते का माझ्यासोबत तू? आर्ग्युमेंट करत आहे का माझ्यासोबत? काय म्हणणं काय आहे तुझं? माझं ऐकायचं नाही का तुला? नवरा होय ना मी तुझा. ऐकणार ना मी तुमचं, काऊन नाही ऐकणार? नवरा होय ना मी, बायको आहे, तुम्ही नवरा होय, ऐकणार ना मी. पण जे ऐकायचं तेच ऐकणार आहे मी, तुमचं बिनफालतू नाही ऐकणार. तुम्ही मला असं घरात डांबून ठेवून राहिले. मला म्हणता की इकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ. दिवसभर घरात काय करणार मी? कामा नाही का तुझ्याजवळ करायला? कामा नसेल तर घरात झोपून राहायचं. घरात झोपून राहायचं, पण इकडं तिकडं जायचं नाही. मला विचारल्याशिवाय जायचं नाही तू.
केवलजी इकडे या तुम्ही, मला बोलायचं आहे तुमच्यासोबत, इकडे या. बोलायचं आहे, बोल बोल लवकर. काय बोलायचं आहे तुले? काय बोलायचं आहे? आधीच माझं डोकं लय तापलेलं आहे. तू सांगतो, तुला सांगितलं आहे मी, याच्या आधी पण सांगितलं, आताही सांगतो. तुझं बाहेर गेलेलं मला बिलकुल चालणार नाही. तुझं मला आवडत नाही. इकडं तिकडं जाणं आणि इकडं तिकडं जाऊन बसणं मला बिलकुल आवडत नाही. बिलकुल जायचं नाही म्हणजे नाही जायचं. कारण आहे माझं न जाण्याचं. मी नाही जाणार, पण मला कारण सांगा तुम्ही, काऊन नाही जाणार मी काऊन नाही जाणार? तुम्ही ऑफिसमध्ये जाता, इकडे तिकडे जाता, तर मी म्हणतो का तुम्हाला? मग तुम्ही कशाला म्हणता मला? आणि मी गेली कुठं गेली? तुमच्या बहिणीजवळ बसायला गेली, मी अजून कुठंच नाही गेली. मी ऑफिसमध्ये जातो तर काम करायला जातो, पैसे कमवायला जातो. इथं तिथं फालतूच्या गोष्टी करायला जात नाही, समजलं ना तू? तुला सांगत आहे मी संध्या, ऐकत जा माझ्या पत्तानं. बिलकुल मला दिसलीच नाही पाहिजे याच्यानंतर, नाही तर माझ्यासारखं वाईट नाही आहे. त्यांचं हे वागणं मला समजून नाही राहिलं. एकदम म्हणजे मला असं शॉक बसल्यासारखंच वागून राहिले. असे काऊन वागून राहिले हे मला समजून नाही राहिलं. आता जर मी घरी सांगितलं तर बाबा आई सर्वांना असं वाटन की मला राहायचं नाही म्हणून मी अशी बोलत आहे. मला सुचूनच नाही राहिलं मी काय करू. यांचं एकदम असं बदललेलं वागणं मला समजून नाही राहिलं. दादाने आईले सांगितलं तर त्यांना असं वाटन का मला राहायचं नाही आहे इथं म्हणून. हे असे काऊन वागून राहिले केवलजी माझ्यासोबत. मला जाऊ नाही देत आहे, इकडे तिकडे बसू नाही देत आहे. घरात राहू मी काय करणार आहे.